आता आपले दुसरे मान्यवर मार्गदर्शक आहेत डॉक्टर BM हिरडेकर सर. गेल्या 40 वर्षांहून अधिक काळापासून हिरडेकर सर शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. परीक्षा नियंत्रक पदाच्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी आपला विशेष ठसा उमटवला आहे. विविध विषयांवरील राज्य तसंच राष्ट्रीय स्तरावर अनेक परिषदा आणि चर्चासत्रांमधून त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. RCCचे संस्थापक आणि संचालक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांना मी विनंती करतो की त्यांनी हिरडेकर सरांसह व्यासपीठावर यावं आणि त्यांचं स्वागत करावं. मोटेगावकर सरांना विनंती करतो की त्यांनी स्टेज समोर स्थानापन्न व्हावं आणि माझी सहकारी वृषालीला देखील मी विनंती करतो की तिने संवाद सत्राला सुरुवात करावी. थँक्यू सौरभ. हां सर सुरू करूया. सर पहिलाच प्रश्न हा आहे की रोजगाराभिमुख नव्या शैक्षणिक धोरणाविषयी आपण आज बोलतोय आणि त्या अनुषंगानं संवादसुद्धा सुरू झालेला आहे. मात्र रोजगाराची वस्तुस्थिती नेमकी काय आहे? हॅलो. हां. सर्वत्र रोजगार उपलब्ध नाहीत अशा प्रकारचा एक गोंगाट, अशा प्रकारचा एक कलरव, अशा प्रकारचा एक दंगा सगळीकडे सुरू आहे. पण रोजगार उपलब्ध आहेत. आता पाटील सर सकाळी म्हणाले तसं प्रत्येक वर्तमानपत्राच्या काही दिवसाच्या पूर्ण पुरवण्या किंवा काही पेजीस जाहिरातींनी ज्यावेळी भरलेली असतात, शहरातून जी दुकानं असतात त्याच्यामध्ये नोकर पाहिजे म्हणून पाटी टांगलेली असते. काही मोठ्या कंपन्यातून हेड हंटर्सना महिन्याला काही लाख, जेवढी नोकरी जेवढ्या त्या देणाऱ्या माणसाचा पगार तेवढा पगार 2 संस्था देत असतात, देणारा आणि घेणारा. असं जोपर्यंत चाललं आहे तोपर्यंत रोजगार नाही तशी परिस्थिती नाही. रोजगारक्षम माणसं नाही आहेत. आणि आता आपल्याकडची परिस्थिती लक्षात घेतली तर लोकांना तेच रोजगार हवे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आम्हाला IAS व्हायचं आहे, IPS व्हायचं आहे, IFS व्हायचं आहे, त्यातलं IASच व्हायचं आहे. पण 20 लाख मुलं, 15 ते 20 लाख मुलं परीक्षेला बसतात. त्यातली काही हजार प्रिलिम क्रॉस करून मेनपर्यंत येतात आणि त्यातले 1,800 ते 10 म्हणजे 1,000पर्यंत ते निवडले जातात. म्हणजे 20 लाखापासून खाली आल्यानंतर यात आपण बसणार आहोत का याचा आपण विचार करत नाही. त्यात मुलं वेळ घालवत आहेत. इकडे शिक्षणाचा विचार केला तर मला प्राध्यापकच व्हायचं आहे, त्याच्यामध्ये 20-25 वर्ष मी घालवलेत. नेटसेट होण्यामध्ये 5 वर्ष घालवलेत. पुन्हा CHB म्हणून 5-7 वर्ष काम करतो आहे. म्हणजे 30-35 किंवा 40पर्यंत माझं उमेदीचं वर्ष मी प्राध्यापक म्हणून स्थिर होण्यात घालवतो आहे. दरम्यानच्या काळात मला काही इतर करता येईल का, डायव्हर्शन घेता येईल का? म्हणजे मला तोच जॉब पाहिजे, प्रतिष्ठेचा जॉब पाहिजे. म्हणजे जे कॉलर्ड जॉब्स आहेत ते आता व्हाईट कॉलर, ब्ल्यू कॉलर, पिंक कॉलर, ग्रीन कॉलरपासून ओपन कॉलरपर्यंत आले. पण प्रत्येकाला व्हाईट कॉलर जॉब पाहिजे, इस्टीम्ड जॉब पाहिजे, प्रेस्टिजियस जॉब पाहिजे, तो जवळच पाहिजे. ही जी मानसिकता आहे, म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत आपण विचार केला, कॉमर्समध्ये गेलेलं मला वाटलं तर त्याला फक्त कारकूनच व्हायचं आहे. त्याच्या पुढे जाऊन अजून एखादी ॲडिशनल डिग्री घेतली किंवा फिनॅन्शियल ॲनालिस्ट म्हणून त्यानं काहीतरी पुढे शिकला किंवा CA साठी गेला, CA साठी वेगवेगळ्या CS साठी गेला, असं काही ॲडिशनल तो करत जातो आहे. काय ॲडिशनल फिदर्स इन हिज कॅप असं जर झालं तर त्याला माहिती मिळते. शिक्षणाच्या बाबतीत खाली प्राथमिकला, माध्यमिकला, कॉलेजला विचार केला तर आता मुलांना इंग्रजी शाळा उभ्या राहत आहेत. इंग्रजी शाळेमध्ये शिक्षक नाहीत, मराठी शाळेमधले शिक्षक भरले जात नाहीत. म्हणजे इथे जॉब नाही तर तिथे जॉब आहे, पण त्याच्यासाठी तुमचा रेडीनेस पाहिजे. म्हणजे तुम्ही जॉग्राफी इंग्रजीतून शिकवायला तयार असाल तर तुम्हाला रोजगार आहे. म्हणजे रोजगार आहेत. आणि या सगळ्याच्या पलीकडचे रोजगार म्हणजे आत्ता आपल्या शहरामध्ये एक टी टेस्टर आहे आणि तो कुठे आहे, जे गद्रे अनेक वर्ष चहा विकत आहेत त्यांच्यातलाच एक मुलगा टी टेस्टर आहे. हे करिअरच कुणाला माहिती नाही आहे. म्हणजे जी ऑलटुगेदर डिफरंट करिअर्स आहेत किंवा आपल्या CPRमध्ये
फॉरेन्सिक लॉ आणि फॉरेन्सिक सायन्स हे दोन्ही शिकलेला असा तज्ज्ञ माणूस नाही की जो गुन्हे अन्वेषणमध्ये आपल्याला मदत करू शकेल. असे वेगवेगळे जॉब्स आहेत, वेगवेगळे जॉब्स आहेत. पण अमुकच जॉब पाहिजे, अमुकच ठिकाणी पाहिजे, तो अमक्या कॉलरचा पाहिजे असं असेल तर मग जॉब नाहीत. जे जॉब्स आहेत, जॉब्स आर देअर अँड जॉब्स आर इन अबंडंट. आणि मग असे जॉब तयार करताना आपण जो अभ्यासक्रम करतो त्याच्यामध्ये म्हणजे जॉबबद्दल आपण बोलता, याच प्रश्नाबद्दल मी आपल्याला उत्तर देतो आहे. गव्हर्मेंट जॉब हाच एक जॉब आपण धरून बसलेला आहे. गव्हर्मेंट जॉबच्या पलीकडे त्याच्या इतकंच एक लाभ मिळणारे किंवा पॅकेज मिळणारे जॉब्स असतील आणि प्रत्येकाला सुरक्षित जॉब पाहिजे, पेन्शनेबल जॉब पाहिजे. या मुलांना आता कळत नाही आहे की देर विल बी नो पेन्शनेबल जॉब्स, देर विल बी नो सेफ्टी नेट बिलो. सर्कसमध्ये जे सेफ्टी नेट असायचं ट्रॅफेजवरती खेळणाऱ्या ह्याच्यासाठी, देर विल बी नो सेफ्टी नेट. तुम्हाला यापुढे ग्रॅच्युइटी मिळेल याची खात्री नाही, पेन्शन मिळेल याची खात्री नाही, प्रॉव्हिडंट फंड मिळेल याची खात्री नाही. म्हणजे असे जॉब्स, वर्ल्ड इज इन डिसरप्शन, असे जॉब्स जर तुम्हाला पाहिजे असतील तसेच चिकटून बसलात तर तुम्ही, तरुणाची व्याख्या ILO अशी करते की 20 ते 24 किंवा 15 ते 24 हा जो कालावधी आहे हा उमेदीचा युवा असं त्याला आपण म्हणतो. तो काळ संपून 35पर्यंत माणसं जॉब शोधण्यातच घालवत असतील तर उमेदच संपलेली असते. व्हॉट दे वॉन्ट टू डू दे आर सपोज टू डू ड्युरिंग दॅट पिरियड. तेच ते होत नाही आणि तोच काळ MPSCमध्ये जाईल, UPSCमध्ये जाईल, म्हणजे तयारीतच जातो आहे. म्हणजे जॉब्स आहेत, जॉब्स आर देअर, रोजगार आहे, पण रोजगारक्षम माणसं नाहीत. म्हणजे इनइलिजिबल अँड अनएम्प्लॉयेबल अशा लोकांची संख्या आहे. म्हणजे हा जॉब मला करायचा आहे, हा करायचा नाही. म्हणजे मला अटेंडंट म्हणून विद्यापीठात जॉब मिळतो आहे, पण मी असिस्टंट म्हणूनच करणार. लॅब असिस्टंट झालो तर तो प्रतिष्ठेचा आहे. फार फरक नाही अटेंडंट आणि असिस्टंट. आणि असलं तर करतानासुद्धा अटेंडंट म्हणजे मी झाडून काढणार, असिस्टंट म्हणजे मी फक्त इकडे तिकडे केमिकल्सची उठाठेव करणार. ते काम मी खाली येऊन करणार नाही. काम करण्याची मानसिकता, कुठेही काम करण्याची मानसिकता, कितीही पगारावर काम करण्याची मानसिकता आणि त्याच्यावरून शिकण्याची मानसिकता, तर जॉब्स आहेत. अँड व्हरायटी ऑफ जॉब्स आर देअर. सर तुम्हाला म्हणजे ह्याला म्हणजे झोपण्याचा जॉब पण आहे, म्हणजे झोपण्यासाठी पण माणसाला पैसे मिळतात. सर इथे खूप जास्त विद्यार्थी आहेत, चुकीचा अर्थ घेऊ शकतात की झोपण्याचा सुद्धा जॉब आहे. म्हणजे वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये, 5 स्टार हॉटेलमध्ये, 7 स्टार हॉटेलमध्ये अमुक गादीवर झोपल्यानंतर झोप कशी लागते, अमुक AC लावला की झोप कशी लागते, कोणतं म्युझिक लागलं की झोप कशी लागते, म्हणून झोपण्यासाठी लोकांना सांगितलं जातं. आणि मग त्याचा ते रिव्ह्यू देतात की या हॉटेलमध्ये झोप चांगली लागते, या फ्लोअरला झोप चांगली लागते. किंवा रिसर्च करताना निद्रानाशांच्या गोळ्या तयार करण्यासाठी झोपणारा, म्हणजे नुसतं बसून राहणाऱ्याला जॉब आहे, हसणाऱ्याला जॉब आहे, बोलणाऱ्याला जॉब आहे, झोपणाऱ्याला जॉब आहे, पृथ्वी तलावर जॉब आहे, पृथ्वी तलाच्या खाली जॉब आहे, अवकाशात जॉब आहे. इलॉन मस्क मला जर म्हटला की तुम्हाला वरती काहीतरी काम देतो चला, तर जायची तयारी आहे, जायला जॉब आहे. येस. सर त्याच्यामध्येच आता ह्यालाच जोडून पुढचा प्रश्न, म्हणजे तुम्ही ह्या प्रक्रियेमध्ये आधीपासूनच आहात. तुमच्या हाताखालून अनेक विद्यार्थी, असंख्य विद्यार्थी गेलेले आहेत. व्हाईट कॉलर जॉबच मला करायचा आहे, ही जी मानसिकता तयार झालेली आहे, ही मानसिकता किती घातक ठरू शकते आणि ही मानसिकता नेमकी का तयार झाली आहे? ही मानसिकता अशामुळे तयार झालेली आहे की शिकायला ज्यावेळी मुलं जातात, म्हणजे मी शिकत असताना मी कामच करत होतो आणि अतिशय विचित्र कामं करत होतो, मी कष्टाची कामं करत होतो. तर मुलांची शिकायला गेल्यानंतर मानसिकता होते की मी एक व्हाईट कॉलर जॉब करायला जाणार आहे, म्हणजे शिक्षक होणार आहे, प्राध्यापक होणार आहे, गव्हर्मेंटमध्ये कारकून होणार आहे, अधिकारी होणार आहे. ही मानसिकता कॉलेजमध्येच सुरू होती, त्याच्या पेहरावापासून सुरू होते, त्याच्या पॉकेटमनीपासून सुरू होते. आणि शिकवताना आत्ता आपण म्हणतोय, म्हणजे आता चर्चा झाली, आता थोड्याच वेळापूर्वी आमचे आदरणीय सर बोलले, तर आपण जे शिकतोय आणि पुढे काय करणार आहे, म्हणजे कधीही आमचे अभ्यासक्रम ठरवताना आम्ही ILOचा रिपोर्ट काय आहे, फिकीचा रिपोर्ट काय आहे, नॅस्कॉमचा रिपोर्ट काय आहे, जगाची गरज काय आहे, हे विचार न करता आपण ते ठरवतोय. आणि मग मुलांना काय वाटते की मला व्हाईट कॉलर जॉबच करायचं, शिकलो की व्हाईट कॉलर जॉब मिळतो. आणि मग एक मानसिकता होते की वर्गात बसून राहायचं.
त्याला 3 वर्ष तो वर्गात बसतो, त्यातल्या 3 वर्षातलं किमान 1 वर्षाचा कालावधी तो कामात आहे, त्याचे हात कामात आहेत, त्याचे पाय मातीत आहेत, असं जर काम असेल, म्हणजे ज्याला आपण आता इंटर्नशिप वगैरे जे म्हणतोय ते म्हणजे काम हा अभ्यासाचाच एक भाग. मग तो 80-20 असेल. आता आपल्याकडे 80मध्ये नॉलेज आणि 20मध्ये काम आहे. मग ते 60-40 होईल, 70-30 होईल. काही लोक आता 100% ते करायला लागले. म्हणजे टोटल स्टडीफिकेशन ऑफ वर्क, म्हणजे काम हाच तुमचा अभ्यास. म्हणजे तुम्हाला काय बेकरी तज्ज्ञ व्हायचं आहे, बेकरीत काम करा, पीठ मळण्यापासून खारी होईपर्यंत किंवा रस होईपर्यंत तेच काम करायचं. आणि तुम्हाला आम्ही जाताना सर्टिफिकेट देऊ, ते तुम्हाला विकायचं पण येते, तेवढं तुम्हाला बोलता येते. म्हणजे हे जर त्याला मिळत असेल तर म्हणजे काम वाढवायला पाहिजे. आपल्याकडे बसून राहण्याचं शिक्षण आहे, पॅसिव्ह एज्युकेशन, आणि त्याच्यामुळं ही मुलं थोडी अय्याशी करतात, बसूनच राहतात. जास्त बसून राहिलं की मुक्तपणे बाहेर जाण्याचं काम आहे. मागे एक डोर असतो बऱ्याच दरवाजाला आणि मुभा असते बाहेर जाण्याची. त्यामुळे येण्याची कधीही मुभा आहे, जाण्याची कधीही मुभा आहे. त्यामुळे त्यांना वाटतं की हे चांगलं आहे. आणि मग तो 3 वर्षाचा काळ आणि त्याच्यानंतरचा 2 वर्षाचा काळ जर बसून गेला, जी उमेदीची वर्षे बसून गेली, तर बॉडीमधल्या सेल्स तुम्हाला सांगतात असंच कुठं काम मिळालं तर बघ, नाही तर कामच करू नकोस. म्हणजे MA झाल्यानंतर हॉटेलमध्ये जावं असं त्याला वाटत नाही. BA होतानाच हॉटेलमध्ये काम करायला गेला, बार अटेंडर म्हणून काम करायला गेला, रिसेप्शनिस्ट म्हणून गेला, अगदी स्वीपर म्हणून गेला, तर पुढे त्याला काही वाटत नाही. पुढे तो त्या हॉटेलचा मॅनेजर होऊ शकतो. पण पुढे गेल्यानंतर एकदा MA झाला की त्याला वाटते प्राध्यापक झालेलं बरं, शिक्षक झालेलं बरं, आता कुठे आणि परत जायचं. पलंगपोस कसा टाकायचा हे सुरुवातीपासून कळलं. मेक युअर बेड असं एक फिलॉसॉफी आहे एका जनरलची. ही शुड बी एबल टू मेक हिज ओन बेड अँड मेक समबडीज बेड. म्हणजे कळेल त्याला की पुढे जायचं. ही अय्याशी आपल्या शिक्षणामध्ये, एज्युकेशन हॅज बिकम अ लक्झरी. म्हणजे उमेदीच्या वयात नुसतं शिकणं ही लक्झरी झाली आणि मुलंही तशी लक्झरीमध्ये राहणं आता पसंत करतात. पॉकेट मनी पाहिजे, अँड्रॉईड मोबाईल पाहिजे, सुरुवातीला वेगळी बाईक पाहिजे, त्याच्यानंतर मोटर बाईक पाहिजे आणि मगच मी कॉलेजला जाणार. ही एक मानसिकता झाली मुलांची. काम, कष्ट, ही मानसिकता कमी झाली. मग आता सर, नवं शैक्षणिक धोरण स्वीकारण्यासाठी मानसिकता नेमकी कशी हवी? नवीन शैक्षणिक धोरण आत्ता आदरणीय शिर्के सर ज्या पद्धतीनं म्हणाले, एक नव्या ॲव्हेन्यूज ओपन करत आहे. म्हणजे साळुंके सरांच्या काळामध्ये त्यांनी काही रिफॉर्म्स केले आमच्या विद्यापीठामध्ये. म्हणजे अमुकच पद्धतीने मग विद्यार्थी पुढे गेला की मग तो यातून त्यात जाईल, त्यातून त्यात जाईल, असं एक चॅनल होतं. तर थोडंसं मुक्त, थोडंसं ओपन, म्हणजे एकापेक्षा अधिक विषय त्याला घेता येतील, ॲक्रॉस द फॅकल्टी विषय घेता येतील आणि त्याचे फायदे त्या मुलांना होणार आहेत. म्हणजे उदाहरणार्थ, जॉग्राफी झालेला मुलगा आहे, तर जॉग्राफी झालेल्या मुलांनी थोडी हिस्ट्री शिकली, थोडं इंग्लिश तो शिकला, आणखीन एखादी फॉरेन लँग्वेज शिकला, तर त्याला टूर लीडरचा जॉब मिळतो. आणि टूर लीडरसाठी चांगली मुलं मिळत नाहीत, ज्याचे पाय चालण्यासाठी दणकट आहेत आणि हे सगळं त्याच्याकडे आहे. हिस्ट्री, जॉग्राफी आणि लँग्वेज जर असेल तर तो चांगला टूर लीडर होऊ शकतो. टूर लीडर आज 15 दिवसाच्या टूरला 4 ते 4.5 लाख घेतो आणि किमान 1-2 लाखाच्या गिफ्ट त्याला जिथे जिथे तो जातो तिथून मिळतात. म्हणजे दुबईत गेला आणि सगळ्यांनी मिळून 20 तोळे सोनं घेतलं तर अर्धा तोळं सोनं त्याला फुकट मिळत असतं. म्हणजे अशा अपॉर्च्युनिटीज आहेत. मग आता ह्या धोरणामध्ये तुम्हाला संधी मिळते, एकावेळी जॉग्राफी घ्या, त्याला जोडून तुम्ही हिस्ट्री शिका, त्याच्यात नवीन एखादी लँग्वेज शिका. तिथं त्यात नसेल, क्रेडिटमध्ये बसत नसेल तर दरवर्षी एक नवीन लँग्वेज मी शिकेन असं तुम्ही ठरवा, त्यांनी ठरवावं. आणि या सगळं ठरवण्यासाठी हे धोरण थोडी मुभा देते. हे धोरण ॲटॉनॉमस कॉलेजेसना व्हायला मुभा देते किंवा बढावा देते. त्यामुळे या धोरणाकडे आश्वासक नजरेने, कॉम्पिटिटिव्हनेसमध्ये विचार करून त्यानंतर थोडं आपल्याला काहीतरी पुढे जायचं आहे, म्हणजे सकारात्मक असा विचार करून शिक्षकांनी आणि संस्थांनी पण जायला पाहिजे. हे काहीतरी संकट आहे, कारण आता आपण साध्या मोबाईलचा अँड्रॉईड वापरायला लागलो, भाकरी खात होतो पिझ्झा खायला लागलो, साधे कपडे घालत होतो उत्तम कपडे घालायला लागलो, मोटारीतून फिरत होतो विमानाने जायला लागलो. हे सगळे बदल आपण ॲक्सेप्ट करतो. नवीन धोरण का नको? नवीन धोरण पण आपण तसंच स्वीकारायला पाहिजे. आणि त्यात वाईट काय असेल त्याच्याबाबत चर्चा करायला पाहिजे. ते त्याला विरोधसुद्धा करायला हरकत नाही जे नवीन आहेत. पण जे चांगलं आहे
त्याचं स्वागत करायला पाहिजे. म्हणजे शिक्षकांनी आणि संस्थांनी त्याला यातलं काय चांगलं आहे आणि मला काय घेता येईल, माझ्या परिसरात राहून मला काय यातलं करता येईल, अशी एक ओपन भूमिका, मोकळी भूमिका घ्यायला पाहिजे, सकारात्मक भूमिका घ्यायला पाहिजे. आणि चॅलेंज म्हणून त्याचे चॅलेंज पण आहे आणि अपॉर्च्युनिटीज पण आहे, दोन्ही आहेत. बरोबर, दोन्ही घ्यायला पाहिजे. बरोबर. म्हणजे शिक्षण संस्था, शिक्षक, विद्यार्थी, म्हणजे ही एक चैन आहे. मानसिकता बदलली पाहिजे, मानसिकता बदलली पाहिजे. सर, पुढचा प्रश्न असा आहे की सद्यस्थितीमध्ये जर पाहायला गेलं तर बहुतेक शिक्षण संस्थांकडे असणारं मनुष्यबळ किंवा पायाभूत सुविधा या जुन्या पद्धतीच्या आहेत आणि त्या पद्धतींचा अवलंब अजूनसुद्धा केला जातोय. मग अशा वेळेला या नवीन शिक्षण पद्धती आल्यानं निर्माण होणारी भीती दूर करण्यासाठी नेमकं त्यांनी काय केलं पाहिजे? आत्ता ज्या संस्था ज्या पद्धतीनं काम करत आहेत त्याच्यामध्ये काही मर्यादा आहेत, पण त्या मर्यादांच्या पलीकडे जाताना सर्व शिक्षण संस्थांनी अत्यंत प्राधान्याने विचार करायचा जो आहे तो डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे डिजिटली डिलिजंट स्टाफ, डिजिटली डिलिजंट स्टुडंट, त्यांचा डिलिजन्स वाढवण्यासाठी. त्याच्यानंतर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे तुमच्याकडे वर्गखोली चांगली पाहिजे, पण ती स्मार्ट वर्गखोली असेल तर अधिक चांगलं होईल. तुमच्याकडे लायब्ररियन आहे पण त्याला सायब्रेरियन होता येते का, म्हणजे ऑनलाईन मटेरियल पटकन काढून देता येतो का आणि येईल त्याला देता येतो का, घरात बसलेल्या मुलाला देता येतो का, रिमोटच्या मुलाला देता येतो का, असा लायब्ररियन कन्व्हर्टेड इंटू सायब्रेरियन असा माणूस पाहिजे. सगळा स्टाफ डिजिटली ट्रेंड केल्यानंतर मग जे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, म्हणजे एखादा चांगला हॉल असावा, एखादं चांगलं ग्राउंड असावं, ज्या खोल्या वर्गखोल्या आहेत त्या हवेशीर असाव्यात, म्हणजे कंड्युसिव्ह एन्व्हायरमेंट, म्हणजे शिकण्याला पोषक वातावरण, असं फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर. ज्या लॅबोरेटरीज आहेत त्या लॅबोरेटरीज कालानुरूप अपग्रेड केल्या पाहिजेत. ज्या कम्प्युटर लॅब्स आहेत त्या वेगवेगळे नवीन जे कोर्सेस येत आहेत, ऑनलाईन कोर्सेस येत आहेत, फ्री कोर्सेस येत आहेत, फ्री मटेरियल आहे, ओपन एज्युकेशन रिसोर्सेस आहेत, ओपन कोर्सवेअर्स आहेत, ते गव्हर्मेंटनं पण केलेले आहेत. त्याचा इझी ॲक्सेस माझ्या लायब्ररीमध्ये, माझ्या क्लासरूममध्ये, माझ्या एखाद्या लर्निंग लॅबमध्ये कसा येईल तिथंपर्यंत असं सुधारणा करायला पाहिजे. सुधारणा कशी होते की सुधारणा कॉस्मेटिक, म्हणजे हेल्थ सुधारण्याच्या ऐवजी आपण कॉस्मेटिकली चांगलं दिसतो का बघायचा प्रयत्न करतो, त्याच्याऐवजी बेसिक हेल्थ, फाउंडेशनल हेल्थ, तसं कॉलेजमध्ये फाउंडेशनल हेल्थ सुधारणं म्हणजे हे तयार करणं असं आहे. चांगलं शिकवणारे शिक्षक, जर शिक्षकांच्या मर्यादा असतील तर त्यांना ट्रेनिंग देणं, गव्हर्मेंट ते ट्रेनिंग देतं आहे. UGC ट्रेनिंगसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पोर्टल्स त्यांनी तयार केले आहेत. आत्ता काही हजार माणसं हजारो शिक्षक शिकत आहेत त्याच्यामध्ये. जे शिकण्याला पात्रच नाहीत, म्हणजे नाही शिकायचं, त्यांना गोल्डन शेक हँड देतो आहे का बघायला पाहिजे. इथे त्याच्याऐवजी दुसरे नवीन तयार स्मार्ट असे लोक घेतले पाहिजेत. सर, ज्यावेळेला आपण इन्फ्रास्ट्रक्चरविषयी बोलत असतो त्यावेळेला साहजिकच एक मुद्दा महत्त्वाचा आहे, तो म्हणजे आर्थिक पाठबळ. तर या धोरणाअंतर्गत जर आपण पाहायला गेलं तर ज्या सर्व शिक्षण संस्थांना म्हणजे आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होणं, आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण संस्था असणं हे फार गरजेचं आहे. मात्र यासाठी त्यांनी स्वतःमध्ये काय बदल केले पाहिजेत? स्वयंपूर्णता, सेल्फ सफिशियंटी आणि सेल्फ रिलायंट होणं हे आता सरकारी मदत मिळणाऱ्या लोकांच्यावरती सुद्धा येणार आहे ते संकट. आत्ता ज्या संस्था आहेत त्याच्यातल्या काही संस्था मूलतःच सेल्फ रिलायंट किंवा स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठं आलेली आहेत आणि ते आता संख्येनं जास्त आहेत. महाराष्ट्रात मला वाटतं 24-25 असतील आणि सरकारी मदत मिळतात ते 12 किंवा 13 असतील. तर सेल्फ रिलायंट संस्था अशासाठी व्हायला पाहिजेत की सातत्याने या संस्थांसाठी शिक्षणासाठी गव्हर्मेंट असा विचार करते की किती काळ आम्ही त्यांना ग्रँट्स द्यायच्या. गव्हर्मेंटने ग्रँट्स द्यायला पाहिजेत, सेंट्रल गव्हर्मेंटने द्यायला पाहिजेत, स्टेट गव्हर्मेंटने द्यायला पाहिजेत, पण किती काळ द्यायचे. आणि मग आता एकाच कॉलेजमध्ये 2 प्रकारच्या संस्था तयार झालेल्या आहेत. एका बाजूला BBA, BCA अशा प्रकारचे कोर्सेस आहेत नॉन ग्रँटेबल, त्याचवेळी BA, BCom मधले कोर्सेस आहेत ग्रँटेबल. म्हणजे एकाच याच्यामध्ये सहाय्यित, अनुदान मिळणारे आणि स्वयं अर्थसहाय्यित असे 2 क्लास झालेत. तर आता हळूहळू संस्थांनी आपला एक रिव्हेन्यू तयार करता येईल का, म्हणजे फंड रेझिंग कशा पद्धतीनं करता येईल, आपल्याकडे जागा उपलब्ध असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल, आणि मग कोलॅबरेशन, कनेक्शन
कनेक्टिंग विथ इंडस्ट्री, कोलॅबरेटिंग विथ देम अँड देन क्रिएटिंग समथिंग टुगेदर, असं काही प्रॉडक्टिव्ह क्रिएटिव्ह करता आलं. बहुतांश संस्थांच्याकडे जागा आहेत, बहुतांश विद्यापीठांच्याकडे पण जागा आहेत, खूप आहेत, पण हाऊ प्रोडक्टिव्हली वी कॅन मेक यूज ऑफ दॅट, हे याचा विचार करायला पाहिजे. कारण स्वयं अर्थसहाय्यित होणं ही काळाची गरज आहे आणि पुढे व्हावंच लागेल लोकांना. कारण जे आपण काही कोर्सेस चालवतो विना अनुदानित किंवा स्वयं अर्थसहाय्यित, ते कसे चालतील आणि चालले नाहीत तर आपण पैसे कुठून उभा करणार. म्हणजे काही परदेशी विद्यापीठं एक दोन माणसांनी अशी उभी केलेली काही विद्यापीठं आहेत, ती स्वयं अर्थसहाय्यित होऊन आणखीन दुसरी विद्यापीठं उभी करत आहेत, अशीही परिस्थिती आहे. आपल्याकडे तशा काही संस्था आहेत. आणि मग असं जर करता येत असेल, म्हणजे आपण म्हणतो की अभ्यासक्रमामध्ये आपण का म्हणायचं, तर एका विद्यापीठाच्या बाजूला काही ठिकाणी आपण एक बेकरी उभी केली तर बेकरी कशी तयार करायची, किंवा एक हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला तर ते, आता मी मुंबईमध्ये एका विद्यापीठात होतो तर हॉटेल मॅनेजमेंटचीच मुलं विद्यापीठाला सगळी मदत करत होते आणि ते चालवत पण ते हॉटेल एक कॅफे होता सुंदर असा, तो कॅफे कम्प्लीट ती मुलंच चालवत होती, संपूर्ण मुलंच ती चालवत आणि चांगली चालवत होती. अशा वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम स्वयं अर्थसहाय्यित होण्यासाठी करायला पाहिजेत. बाहेरच्या इंडस्ट्रीकडून आपल्याला काय हेल्प झाली तर ती घ्यायला पाहिजे, कारण स्वयं अर्थसहाय्यित होणं ही काळाची गरज आहे. कालांतराने असं होईल की हायर एज्युकेशन किंवा एज्युकेशन इज नॉट आवर कन्सर्न. आता शाहूंच्या नगरीत ते होईल काय माहीत नाही, शाहूंच्या राज्यात ते होईल काय माहीत नाही, पण पुढे पुढे हा रेटा आहे आणि तो बुलडोझिंग रेटा आहे. वी कॅनॉट स्टॉप दॅट. असं तो येईल, पण त्याच्यासाठी मग सज्ज राहायला पाहिजे, तो रेडीनेस ठेवायला पाहिजे. टुडे ऑर टुमॉरो आय विल बी सेल्फ रिलायंट. प्रत्येक माणूस जसा विचार करतो की माझं घर सेल्फ रिलायंट कसं होईल, मी कसा सेल्फ रिलायंट होईल, मग संस्थाही कशी सेल्फ रिलायंट होईल, हे सगळ्यांनी विचार केला तर अशक्य नाही, अवघड आहे, पण करायला पाहिजे. अशी काही विद्यापीठं करतायत, भारतात पण काही विद्यापीठं अशी आहेत. एक ज्या वेळेला सुंदर मोत्याची माळा मी पाहतो त्यावेळेला फक्त तिचा रंग आणि तिचा आकार आमच्या डोळ्यापुढे असतो, मात्र त्या माळेमध्ये छोटे मोठ्या सर्वच आकाराच्या मोती ज्या ते असतात आणि त्याच्यामुळे त्याची सुंदरता ती वाढत असते. खरं तर सर तुमच्याकडे माहितीचा खूप भंडार आहे, पण मात्र तुम्ही खूप कमी वेळेमध्ये खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे, त्याच्याबद्दल आपले आभार. थँक्यू सर. आपले पुन्हा एकदा आभार आणि धन्यवाद सर. आम्ही आपल्याला विनंती करतो की आपण समोर स्थानापन्न व्हावं.